नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत ग्लायकोमेट GP1 या टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती। त्यामध्ये त्याची युजेस, त्याचा साईड इफेक्ट, त्याचा डोस ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ग्लायकोमेट GP1 ही टॅबलेट घेण्या अगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे। आणि ज्या रुग्णांना किडनी, त्यानंतर लिव्हर, त्यानंतर हार्टचे जे पेशंट आहेत त्यांना तर ही टॅबलेट डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे। त्यानंतर याचे काय काय युजेस आहेत ते आपण पाहू। तर याचा जो पहिला युजेस आहे, ज्या व्यक्तींना टाईप 2 ची डायबिटीज आहे त्या पेशंटसाठी ही टॅबलेट आपल्याला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात किंवा ही टॅबलेट आपल्याला घेण्यास सांगतात। त्यानंतर दुसरा जो युजेस असा आहे की जे आपले रक्तातील ब्लड शुगर आहे, समज जे आपलं ब्लड शुगर आहे ते कमी करण्यासाठी देखील या टॅबलेटचा उपयोग केला जातो। त्यानंतर ही टॅबलेट घेण्या अगोदर आपल्याला ब्लड शुगरची जी लेवल आहे ती तपासल्यानंतरच आपल्याला ही टॅबलेट घ्यायची आहे। तर त्या तपासल्यानंतर तिची जी लेवल आहे त्यानुसार आपल्याला डॉक्टर ही टॅबलेट प्रिस्क्राईब करतात। तर हिचे साईड इफेक्ट, तर नॉर्मली हिचे काही जास्त साईड इफेक्ट नाहीत। तर आपल्याला उलटी, मळमळ, त्यानंतर डोकेदुखी अशा प्रकारे होऊ शकतं। असं काही झाल्यास आपल्याला डॉक्टरशी संपर्क करायचा आहे। त्यानंतर हिचा डोस, तर हिचं जी लेवल आहे, जी आपल्या शरीरातील जी ब्लड शुगरची जी लेवल आहे त्यानुसार हिचा डोस दिला जातो। तर त्यानंतर हिचा डोस आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचा आहे। तर जेवणानंतर सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम आपण ही टॅबलेट घेऊ शकतो। त्यानंतर हिची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती EVSV या कंपनीद्वारे याची मॅन्युफॅक्चरिंग केली जाते। तर याची जी प्राईज आहे ती 122 रुपयाला आपल्या कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल आहे। तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती होती। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।